So last time we saw why did Australia win the World Cup 2023? Any answers? का जिंकले Australia? The morale was high or good or why was it high? हाँ उनका क्यों था? उसके लिए कारण है उसके लिए जीतते ही चले आ रहे थे सो जीतते जाओ मोरल ऑटोमेटिकली ऊपर जाते रहेगा दोस्तों हाल ही में ऑस्ट्रेलिया के धाकड़ खिलाड़ी ग्लेन मैक्सवेल ने बड़ी ही जबरदस्त पारी खेल दी, न केवल इस वर्ल्ड कप की बल्कि अपने करियर की भी। साथ ही ऑस्ट्रेलिया के ओडीआई क्रिकेट इतिहास की भी ये नंबर 1 पारी थी, एक ऐसी पारी जिसकी किसी को उम्मीद नहीं थी। इसने एक बार फिर ऑस्ट्रेलियन टीम की परिपक्वता, उनकी महानता और कभी हार न मानने वाले जज्बे को भी दर्शाया और एक और वर्ल्ड कप के नॉकआउट मैचेस में क्वालिफाई कर एक बार फिर पूरे विश्व को इन्हें माइटी ऑस्ट्रेलिया कहने पर मजबूर कर दिया। लेकिन यहाँ सवाल ये उठता है कि क्या सिर्फ एक मैच में ही कोई भी राजा या रंक बन जाता है? नहीं दोस्तों, ऐसा तो बिल्कुल नहीं है। आप दुनिया की कोई सी किताब पढ़ लो, किसी भी ज्ञानी व्यक्ति से वार्तालाप कर लो, हर कोई यही कहेगा कि कुछ हासिल करने के लिए बहुत कुछ खोना पड़ता है, काफी मेहनत करनी पड़ती है। इस टीम को भी माइटी ऑस्ट्रेलिया बनने में बहुत हार्ड वर्क लगा, बहुत जोर लगा, तब जाकर वुमेन्स टीम ने 7 और मेंस टीम ने 5 ओडीआई वर्ल्ड कप जीते। जिस दौर में इस टीम ने ओडीआई वर्ल्ड कप के इतिहास में भी कई कारनामे किए, हम फैंस को क्या जादुई लम्हे दिए जिसने इन्हें क्रिकेट जगत की इतनी बड़ी शक्ति बना दिया। So we last time discussed about the 10 leadership lessons from the Australian winning streak. कोणाला आठवत आहेत का काही लेसन्स त्यातले? 5 लेसन्स झालेत, 5 व्हायचे आहेत अजून. अनिकेत बोल. 10 right leadership things to do. सर आपण एक कॉमन म्हणजे प्रत्येक टेबलला विचारत बरेच पॉईंट्स लिहिले होते. हां. मी जस्ट पटकन समराईज करून सांगतो. ओके. सो द लर्निंग वॉज नेवर से डाय ॲटिट्यूड, हां. देन ट्रस्ट अमंग्स द टीममेट्स, हां. टीम सिलेक्शन, ओके. पॅशन टू विन, ओके. फिअरलेस ॲटिट्यूड, हां. रिस्क टेकिंग अबिलिटी, द कॅप्टन शोड सुपर्ब लिडरशिप, ओके. देर वॉज पॉवर ऑफ हॅबिट्स म्हणजे विनिंग हॅबिट बेसिकली, हां. द फिटनेस अँड ट्रेनिंग was to the finest. ओके. Then there was a self belief, maybe there's clarity in vision आपण अच्छा असं एवढं काय झालं का मागच्या वेळी? म्हणतो. सर अजून भरपूर पॉईंट्स तू आहेत. तुझ्या कंपनीचं सांगतोय का ऑस्ट्रेलियन टीमचं सांगतोय? नाही याचं सांगतोय sir. ओके. मग तुझ्या कंपनीत कधी होणार? होणार सर होणार. होणार. ओके. सो टीम वर्क इज द नेक्स्ट. देन ट्रीट एव्हरी मॅच ॲज अ फायनल मॅच. ओके. नंतर कलेक्टिव्ह सक्सेस और कलेक्टिव्ह फेलियर एक्सेप्टन्स, नो ब्लेम ऑन एनीबडी एल्स. देन फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन म्हणजे एक विकेट पडली, दुसरी, तिसरी, चौथी, 7व्या 8व्यापर्यंत खेळतायत. सो देर इज मल्टिपल लाईन्स अवेलेबल. हो म्हणजे आपण कंपनीत सांगू शकत नाही ना कस्टमरला, वो हमारा आदमी आया नहीं आज, तो अभी कल ही डिलिव्हरी होगा. करेक्ट. Then there was a larger purpose, and they celebrated every wicket with a small Okay. win. रुक जाता है? ओके, थैंक यू. गिव हिम अ बिग हैंड. ग्रेट. Okay, so first thing we learned is that they have a big dream. Do we have a big dream? That was the question. आपण म्हणजे काय गोल आहे आपला आणि तो गोल आपण टू नाव आणलाय का, म्हणजे लॉंग टर्म गोल आजच्या राईट नावसाठी आणलाय का, ह्याच्यावर आपण डिस्कस केलं. द सेकंड वॉज चूजिंग द बेस्ट प्लेयर. यू कॅनॉट थिंक ऑफ विनिंग कंटिन्युअसली इफ यू डोंट हॅव द राईट पीपल. सो टॅलेंट मॅनेजमेंट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो गेट द राईट पीपल ऑन द बस is super important. So check out the right people to operations मध्ये, product development मध्ये, HR मध्ये, sales मध्ये, you have the right people. And so for example the TLC team which won this time in the cricket, box cricket, the right people. So there is so much learning from our actions in TLC itself. Do we have the right people is the question you need to continuously ask yourselves. Third, if you have the right people, are you effective कम्युनिकेटिंग? मगाशी पण आपण बघितलं कम्युनिकेशन कसं आहे. डू द राईट टॉक. सो चेकआउट कंडक्ट. तुम्ही डेली वर्क मीटिंग घेतायत की नाही, हडल्स घेतायत की नाही, वीकली रिव्ह्यूज घेतायत की नाही, मंथली टाउन हॉल्स करतायत की नाही, असं काय करतायत का ना? मोदी इज टेकिंग अ टाउन हॉल मीटिंग देअर इन द ग्रीन रूम.
So are you doing these things in your business? Are you motivating your people to have huddle meetings? Do you plan targets, programs and targets? Do you solve problems in a group? Do you do general announcements? आपण त्याच्यावर एक व्हिडिओ पण बघितला होता. Do you celebrate victories? The fourth was you have a talented team, but do you have a strong team spirit in the team? That means right trust and respect. हा आहे का तुमच्या टीममध्ये? And we said की check out the MTR, and I'm going to actually, at the risk of repetition, show you that quick video on this. This is my company, my partners. Mutual trust and respect for last 40 years. You can see there at 1985 madla photo, and today when we have grown old, but it's also with families, it's also with second generation. So that type of bonding तुमच्या कंपनीत तुमच्या पार्टनर्सचं, तुमच्या लोकांचं तुमचं आहे का? Let me just show you this quick video. We use a lot the words mutual trust and respect. Sometimes you have to be aware. If somebody tells you, trust me, you better watch your pockets. You know, they already have their hands in your pocket. What does it mean, trust me? And what does it mean, respect? Does it mean that I offer you a seat to sit down, or they smile, or I don't interrupt when you speak? What does it really mean? And because it's such an important ingredient of healthy organizations, healthy systems, I spent 50 years trying to explore what does it operationally mean, because that's what we bring to companies, to build a culture of mutual trust and respect, so there is no waste of internal energy, of internal disintegration, fighting, misunderstandings that lead the organization to waste energy rather than they use energy effectively. And that applies to countries as well. As America is falling apart with racial discord and political discord, we are losing energy and we are losing our leadership of the world. That's what's happening. So what does it mean, mutual respect? I found it really at the philosopher Immanuel Kant, so it's not mine. Respect is to recognize the right of the other person to think differently, to be different. The moment they say, why aren't you like me? Why don't you think like me? Why are you different? I'm not respecting your right. It is a sovereign right, undeniable right. I am who I am. I don't have to be like you. Look at this. Different figures together. And what is trust? Difficult word. What does it mean, trust? Trust me. When I say I trust you, what am I really saying? I'm saying that I trust you have my interest as important as your interest. That's why I can turn my back to you, because I know if you stab me, you will suffer as well. We are together. We are one. That's why I trust you. You care for me as much as I care for you. And what does it mean? It's a symbiotic system. I contribute to the system. It's not just between us. I trust the system. I contribute to the system, and the system rewards me in return. That's why you pay taxes when you trust the system. And in countries when they don't trust the government, they avoid the taxes. They don't believe in the common good. Do you believe that we have common interest? Do you believe we are together? That's why it's very important. Labor and management together, not this separation. How do we build togetherness, commonality of interest, so we trust each other, and then the implementation of decisions, implementation of change is much more effective and much more rapid. And who is going to change faster is going to win the war in a competitive environment. What is mutual respect? काय समजलं? Anybody raise your hand? Yeah. Mutual respect means अब क्या? Everybody is different. So acknowledging that everybody is different. And so what? Don't try to tell them what to do, and Don't try to convince him about your point of view. You just show your point of view. Everybody has different point of views. आता तुला तिथे उभं राहून जे दिसतंय ते त्या तिकडच्याला ते
वेगळं दिसतंय ना. सो देर डू पॉईंट ऑफ व्ह्यूज. सो यू नीड टू रिस्पेक्ट दोज पॉईंट ऑफ व्ह्यूज. पण त्याने काय होणार त्यामुळे? व्हॉट विल हॅपन वेन यू रिस्पेक्ट अदर्स पॉईंट ऑफ व्ह्यू? व्हॉट विल हॅपन? It will build trust. येस. It will build a mutual एनर्जी respect. वेस्ट नाही होणार. नाही तर एकामेकाला कन्व्हिन्स करण्यामध्ये, भांडण्यामध्ये आणि एकामेकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू एक्सप्लेन करण्यामध्ये एनर्जी लॉस होणार. इजंट इट? Yes. सो मग त्याचा फायदा आहे का तोटा आहे टू रिस्पेक्ट अदर्स पॉईंट ऑफ व्ह्यू? फायदा आहे कारण डिफरन्स पर्स्पेक्टिव्ह पण माहीत पडेल. हो. पण Opinions- फायनली आपलं डिसिजन पण घ्यायचं आहे ना. सो दुसरे मल्टिपल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर डिसिजन कसा होणार? हां, ऐकायला बरं वाटतं एनर्जी सिनर्जाईज होईल, पण एक्झॅक्टली काय होईल? दिस इज अ रिअल वर्ल्ड, इजंट इट? Yes. सो काय 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 व्हायला पाहिजे? हां, पण त्यांनी जर ती समजली नाही तर काय करणार? हां, बिकॉज वेन यू टेक अ डिसिजन, जर ट्रस्ट नसेल तर तो तुमच्या डिसिजनला तर रिस्पेक्ट पण नाही. या पण आपण ट्रस्टला नंतर येऊया, आधी रिस्पेक्टवर थांबूया. सो रिस्पेक्ट इज ॲक्नॉलेजिंग इच अदर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, विच इज ग्रेट. की हां, तुला असं म्हणायचं आहे, फाईन, मला असं म्हणायचं आहे, तुला असं. आता मला डिसिजन घ्यायचं आहे, काय करणार? हां, कॉमन. So company should come first. Company's interest should come first, not your personal interest. मला असं वाटतं नाही, काय आहे रियालिटी, व्हॉट विल हेल्प द कंपनी. मला वाटतं हा चांगला माणूस आहे. अरे वाटतं नाही, तो आहे का चांगला माणूस? का प्रूव्ह करून दाखवू चांगला माणूस आहे म्हणून? ओके, हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. व्हॉट इज द स्टॅटिस्टिक्स, व्हॉट आर द फिगर्स? सो यू नीड टू फर्स्ट एक्नॉलेज अँड देन सबस्टेन्शिएट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू in order to take a decision, because company's interest is first, not your interest. Okay. आता ट्रस्टवर येऊ. व्हॉट इज ट्रस्ट? ट्रस्ट म्हणजे काय? सर म्युच्युअल इंटरेस्ट. अगर दोन्हीचं इंटरेस्ट असेल त्या एका गोष्टीमध्ये, देन देर विल बी ट्रस्ट. येस. सो अगेन इट इज लिंक टू द रिस्पेक्ट दॅट कंपनी कम्स फर्स्ट. म्युच्युअल इंटरेस्ट इज इन द कंपनी, इजंट इट? Yes. दोघांचा इंटरेस्ट हा कंपनी इंटरेस्टमध्ये आहे. इव्हन एम्प्लॉईजचा इंटरेस्ट सुद्धा कंपनी इंटरेस्टवरतीच आहे ना. सो एम्प्लॉई रिलेटेड पण डिसिजन घ्यायचा असेल तर पहिला कंपनीला काय फायद्याचं आहे. बरेच वेळ असं होतं ना की हा एम्प्लॉई चांगला नाही आहे, पण ह्याला काढलं तर प्रॉब्लेम येईल, माझं एक काम थांबेल. बऱ्याच गोष्टी येतात ना. सो यावेळी म्युच्युअल ट्रस्ट अँड रिस्पेक्ट इज गोइंग टू help, is the conceptual thinking. There are things which have to be practically worked out, but this is the meaning of mutual trust and respect. Okay, let's go to the next. Okay, empowering team players. Trust or respect है अभी लोगों में. It will be useful only if you empower people. सो एम्पॉवरमेंट म्हणजे त्या लोकांची कॉम्पिटन्सी काय आहे आणि त्याप्रमाणे त्यांना तुम्ही कामं दिली आहेत का. सो वी डिड दिस एक्सरसाइज लास्ट टाइम. दिस इज 6R एक्सरसाइज विच वी डिड. that you rate the person on his performance and decide whether you want to retain him, retrain him, or reposition him, or replace him, or retain him, reward him, or recruit. So ह्या 6 ऑप्शन्समध्ये तुम्हाला ऑप्शन डिसाइड करायचं आहे. इफ यू हैव अ वेरी वीक पर्सन एंड यू हैव रिपोजिशन टीम, म्हणजे बॉलर को बैट्समैन बना दिया पर वो बैटिंग भी नहीं अच्छा कर पा रहा है. नाउ टीम्स इंटरेस्ट कम्स फर्स्ट. सो यू नीड टू डू समथिंग, यू हैव टू रिप्लेस हिम जिथे आपण घाबरतो. सो ह्या 6Rचा वापर करून तुम्हाला ठरवायला पाहिजे की व्हॉट इज द टीम्स इंटरेस्ट आणि त्याप्रमाणे डिसिजन्स घ्यायला हवेत. TLCमध्ये आपण एम्पॉवरमेंट, बाकी काहीच नाही आहे. देर आर सो मेनी लीडर्स हिअर who are empowered, who do what they feel is the right for TLC, and the TLC values guide them, and that is why TLC is growing in several cities. मला बाकीच्या सिटीजमध्ये काय माहीत नसतं. मी महिन्यातनं एकदा फक्त एक टीम रिव्ह्यू मीटिंग घेतो सगळ्यांबरोबर झूमवर. But they are empowered and they know what is in the interest of TLC, how TLC will grow, what is the qualitative growth TLC will have, what is the quantitative growth, आणि त्याप्रमाणे लोक काम करतात. आपण हा केलेला नाही आहे मागच्या वेळी. Here we start. हा केलाय. Making smart game plans. Okay, you have mutual trust, you have empowered them, their team spirit is high, but now
things are not going to remain the same. Are you having any game plans for winning? Make the right plans. So 10 right things, 6 these, make the right plans. म्हणजे check out how you rolled out Goa. Goa म्हणजे काय? Goa म्हणजे काय? Goals, objectives and activities. So have you set your goals? Have you set objectives to achieve those goals? Have you set activities to achieve that objectives so you achieve the goals? So I have made this TLC master plan, but first let me tell you about Goa for 10x. सो तुम्ही 10x ठरवलं आहे तर तुमच्याकडे 10x ऑर्गनायझेशन किंवा कोर टीम आहे का? यू हॅव टू रिफ्लेक्ट दॅट ऑन दॅट. 10x स्ट्रॅटेजी आहे का? राईट प्रॉडक्ट्स, राईट कोर कॉम्पिटन्सीज, राईट मार्केटमध्ये आहात का? मग अशी ब्रेकमध्ये कोणतरी माझ्याशी बोलत होतं की 10x सीम्स टू बी डिफिकल्ट फॉर हिम बिकॉज ही इज इन द बिझनेस वेअर द प्रॉडक्ट द मार्जिन्स आर श्रिंकिंग. So if he tries to grow that, it is not going to help. So how can he now re-strategize to change the market slowly, keep the existing business as bread and butter and do something else? So 10xचं थीम और एकदा गोल घेतला ना की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला लागतो, नाहीतर बिझनेस ॲज युज्युअल चालूच असतो. So have you set the Goa? That means the goals for 10x. Have you set sales and marketing mechanism, management and plan for 10x? Have you set financial discipline and planning आहे का 10x साठी, growth funds आहेत का? Do you have the system structures and product quality planning in place? Because with bad products you are not going to achieve 10x. So ह्या सगळ्यांवरती आपला 10xचा प्लॅन तयार झाला पाहिजे. So this is the master plan I have made for TLC business planning. This is new for everybody. It's a combination of several things. So just have a look. Start with perspective. Why do you need to do it? So why financial management? What are those things which I need to do financially? So financial perspective, customer perspective, this is the balance scorecard perspectives. So people perspective and the process perspective. So FCPP, लक्षात ठेवायला सोपं आहे. FCPP, financial, customer, people, process. Now हे आलं vertical axis वर. Horizontally we say कि what financial goals do I want to achieve? So you have to write the 10x financial goals or next year financial goals and what should happen for those goals to be achieved. So don't mix goals and objectives. They are different things. Objectives are something what should happen for the goals to achieve. So if you want to do a 10x sales or 10x order booking or profits and all, what should happen here? What is the product mix which I should have? What are the fixed and variable cost structure which I should have? What are the long-term, short-term spendings which I should have in order to achieve those 10x goals? Customer satisfaction score, business recall किती होतोय, त्यासाठी काय घडायला पाहिजे, कंप्लेंट लेवल किती खाली पाहिजे, ऑन टाईम डिलिव्हरी किती झाली पाहिजे, रिस्पॉन्स टाईम किती असायला पाहिजे. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्स विच हॅव टू हॅपन फॉर दोज गोल्स टू बी अचीव्ड. People, engagement score, competency levels. What should happen? What are those weakest 3 scores in engagement survey which tell me that I need to do work on those? What are those processes which I need to achieve those figures? I have not put the figures there, but goals have to have figures. So what are the objectives which will achieve those goals? And then what are the activities? So what should be done? Who will do it and by when you will do it? So this is something which you feel I am going to give this you as homework. So master plan तो हा जर तुम्ही भरला एका साईडला बॅलन्स स्कोरकार्ड पर्स्पेक्टिव्ह आणि एका साईडला जर गोवा, देन यू आर डन. ये खाली फिर इम्प्लीमेंट ही करना है आपको. फोटो ले लो इसका चाहिए तो. ऑफकोर्स आई विल बी शेयरिंग द PPT. Okay, the 7th is get everyone's support. So now this is the challenge. You make a plan, you decide कि ये करना है. The partners are not in sync with you. The partners may not be in TLC. तो तभी क्या करने का? So how do we get them on board? Your core team may not be in sync with you. Your family may not be in sync with you. इतना risk क्यों लेने का? So you need to get the right support. So this is an exercise we'll do right now in the class and you can discuss amongst yourselves. You will give engagement scores on these 5 stakeholders and write down action plan. If the score is less, तो क्या करोगे? If the score is good, sustain के लिए क्या करोगे? Okay, and you can discuss among yourselves and decide what to do on the scores. Come on, your time starts now. And then we'll discuss after you've done 10 minutes for you. And it is a simple thing, 5 minutes में भी हो सकता है कि engagement score क्या है? Like, what is their engagement score from a 10x perspective? Any doubts, you can raise your hand.
I'll be moving around there, so you can ask me when I'm nearby you. फॅमिली तुझ्या 10X ला कमिटेड आहे का, किंवा ती एंगेज्ड आहे का, किंवा ती ॲग्रीमेंटमध्ये आहे का, दॅट्स इम्पॉर्टंट ना. तू म्हणाला मी 16 तास काम करणार आहे रे, फॅमिलीला विचारलं का? हां, तू आउट ऑफ स्टेशन फिरत राहिला तर फॅमिली मॉडेल काय म्हणेल माहीत नाही मला, पण सो यू नीड टू गेट द सपोर्ट ऑफ ऑल द स्टेक होल्डर्स टू गो होल हॉग ऑन वॉट एव्हर यू डिसाइडेड. So that score is out of 5, of course. 4 out of 5, 3 out of 5. There is just example, sample there. And discussion is important. You have to discuss on the table. Yes. अभी तो चल ही रहा है ना, अभी तो भुगत रहे हैं ना. 10X के लिए क्या होते देखते हैं ना. And it's not a scientific way, it's just an engagement, like what is the situation right now? Are these people with you, on board with you? If not, then we need to do something about it. That is the first step. So this is a chance for you to do it here right now, because बाद में when you go back you will not do it, I know. So any doubts, please raise your hands. हाँ, पार्टनर में तुझे बिझनेस पार्टनर्स नाही तो यू आर हॅपी, पण तुमचा मुलगा आहे ना का नाही? हां, मग तो पार्टनर आहे ना. अ फॅमिली कशात पकडणार जरा? म्हणजे आर द कस्टमर हॅपी विथ यू फर्स्ट. तुम्ही म्हणाल ह्या कस्टमरबरोबर मी बिझनेस वाढवीन, अरे पण तो शिव्या घालतो, तुम्हाला तर कसा वाढवशील? आणि तो 10 लोकांना सांगेल अजून, अरे इसके मत जाओ. आता त्यांच्याकडे पोटेन्शियल असेल तर तुमचं रिलेशनशिप कशी आहे त्यांच्यावर, एंगेजमेंट कशी आहे, आर दे कम्प्लिटली हॅपी विथ यू? नसेल तर मग ऑफकोर्स इट इज अ स्ट्रॅटेजिक डिसिजन. आता तुला पर्चेसिंग वाढवायला लागणार जेव्हा तू वाढणार तेव्हा, मग सप्लायरने पण तुला सपोर्ट करायला पाहिजे. मे बी तुला जास्त क्रेडिट लागणार इनिशियली फंडिंग होईपर्यंत, किंवा ह्या गोष्टी लागतीलच ना. या एनिथिंग. झाला काय टोटल? सर आउट ऑफ 5 होतं ते. हां, सो किती झालं? 25 पैकी 17 आहे ना. मग वीक कुठे आहे आता? फॅमिलीला वीक आहे. सो आता काय करशील तिकडे? फॅमिलीला 3 आहे स्कोअर. सो व्हॉट विल यू डू? सो कसं करशील ते लिही तिथे थोडक्यात. व्हेरेवर युअर स्कोर इज लो, ट्राय टू राईट अन ॲक्शन. व्हेरेवर द स्कोर इज हाय, ट्राय टू राईट अन ॲक्शन ऑफ सस्टेनन्स. These are internal factors. हां, Where we can have better control. नो असं तुला वाटतंय? इंटरनल फॅक्टर्सवरती बेटर कंट्रोल असेल असं तुला वाटतंय? बट एनिवे असेल तर हां हां ओके. लाईक फॅमिली इज विथ यू. Corrective actions घेऊन करू शकतो. Again coming, yes, I was going through this. हां हे external factor वरती हां. सो नाव युअर कस्टमर्स आर नॉट हॅपी, युअर मार्केट रेप्युटेशन इज नॉट ग्रेट. मग तिथे काहीतरी करायला लागेल ना. इफ दॅट इज ग्रेट देन ओके, यू कॅन बिल्ड ऑन दॅट. इफ युअर रिलेशन विथ द सप्लायर्स यू नॉट पेईंग ऑन टाईम, तर मग तिथे प्रॉब्लेम आहे. सो अशा गोष्टी आता टेक स्टॉक ऑफ थिंग्स, की आता काय परिस्थिती आहे. कस्टमर कसा एंगेज होईल? अरे म्हटलं टेनिक्स तू करतोयस तर तू कोणाच्या भरोशावर करतोय? कस्टमरच्या. सो इन्व्हॉल्व हिम. yes, and whether he has the potential. If he has the potential, then what are the barriers for engagement? Suppose if he is not happy with you, then how can you have to first do something about it. काय म्हणतो रमण? टाउन हॉल मीटिंगचा अशी म्हणाले. हां, थोडंसं इलॅबोरेट करा. तू HLHR ला नाही आहे? मी अजून तिथे पोहोचलो.
पण मी तुला वेगळं काहीतरी देतो. बेसिकली टाउन हॉल मीटिंगमध्ये यू हॅव टू कम्युनिकेट व्हॉट इज टू बी कम्युनिकेटेड टू द पीपल. त्यांना समजेल या भाषेत, पचेल या भाषेत की आपले काय प्लॅन्स आहे. हां, मग काय प्रगती, आपण जे ठरवलं होतं त्यात काय झालं. इट इज अ 15-20 मिनटं, एक अर्धा तास. तिथे तुम्ही सेलिब्रेशन पण करू शकता, अवॉर्ड्स पण त्या ह्याच्यात देऊ शकता, सगळं एक. पण भेटणं महत्त्वाचं आहे आणि त्यांना अंधारात ठेवण्यात पॉईंट नाही. कंपनीची परिस्थिती अशी आहे का, कंपनीला ऑपॉर्च्युनिटीज अशा आहे, किंवा यांनी हे चांगलं काम केलं, याला टाळ्या वाजवा, याला अवॉर्ड द्या, ह्या गोष्टी तिकडे घडू नये. शॉर्टलिस्ट करायचं जो आपल्याला एम्प्लॉय किंवा कस्टमर पोटेन्शियल बिझनेस देऊ शकेल आणि तेव्हाच त्याच्याशी डिस्कस करायचं. उगीच 1% देत असेल तर त्याला कनेक्ट जायची गरज नाही. ओके, चलो, हु वॉन्ट्स टू शेयर, हु वॉन्ट्स टू शेयर. एक स्कोर बोलो और व्हाट आर यू गोइंग टू डू अबाउट इट. कम ऑन. 40 नंबर. येस, आवाज. हाँ, येतोय बोल. Hello. येस. So, my total score comes to 18. 18 आउट ऑफ 25. ओके. मिनिमम स्कोर कुठचा आहे, विकेट स्कोर? Minimum score is in family. किती आहे? 3, 2, One. 1. ओके, मग आता काय करणार तू? So the fear is that with 10x the problems will also be 10 times येस, and the tensions would be also 10 times. राईट. And my action plan to reduce them is to build a good second line and third line and to create more leaders in the company. ओके, बट द बेस्ट वे इज टू गेट हर इन टू TLC फर्स्ट. सो अर्ध होऊन जाणार ना प्रॉब्लेम. 10x 5x होईल मग. ओके, जोक्स अपार्ट, बट यू नीड टू वर्क ऑन दॅट. Right. बिकॉज द वीकेस्ट स्कोर इज गोइंग टू, यू आर एज स्ट्रॉन्ग एज योर वीकेस्ट स्कोर. Yeah. सो द वीकेस्ट स्कोर इज द लिंक. वो वीक है तो फिर नहीं कर सकते. बट डू यू थिंक इट इज पॉसिबल टू डू समथिंग अबाउट इट? Yeah, it is possible. ओके, तो 10x नहीं तो 5x तो कर सकते हैं. Yes. तो 5x के लिए पटा लो ना पहले, Yeah. बाद में देखते हैं और आगे के 5x का. इफ यू Yes. प्रूव योर सेल्फ, मे बी शी इज नॉट बिलीविंग इन क्रेडिबिलिटी. ये 10x क्या करेगा बंदा, ये कर रहा है, वो भी बहुत है. सो यू प्रूव योर क्रेडिबिलिटी फर्स्ट. Thank you. ओके, थैंक यू फॉर बीइंग सो कैंडिड. ओके, तालियां हो जाए. यस, 5 नंबर. My score is 16 out of 25. ओके, It's employee 2, customers 4, supplier 4, partner 3 and family 3. My weakest टू कौन is सा है? employee. एम्प्लॉय. ओके, I need to motivate my team और उनके साथ में बैठ के मैं डिस्कस करना चाहिए मेरा गोल 10x के लिए. यस. एंड द थिंग कि उनको अगर मेरा विजन बताऊँ तो दे शुड अलाइन विथ मी और उनके लिए स्किल डेवलपमेंट के लिए कुछ करना चाहिए. राइट. सो आपके अभी जो पहले 5 हमने देखे ऑस्ट्रेलियन टीम के, कि यू नीड टू फर्स्ट हैव अ ड्रीम, Yes. communicate that dream, have a good team. So first thing I'll appreciate that fact that you are candidly saying कि मेरा एम्प्लॉय के साथ 2 स्कोर है, इनके लिए तालियां हो जाए. बिकॉज वेरी फ्यू पीपल विल एग्री टू दिस. यार सब कुछ अच्छा है, बट नो, ही अंडरस्टैंड्स कि एम्प्लॉय के साथ काम करने पड़ेगा. एंड आई अज्यूम दैट इट इज़ नॉट फ्रॉम ए कंप्लेंट परस्पेक्टिव. नहीं ये यार वही गए गुजरे इसलिए नहीं हो रहा है, ऐसा नहीं है. उनके साथ काम करोगे तो कुछ होगा. उनके व्यू से वो ठीक रहते हैं, अपने व्यू से 10x अगर लेके जाना है तो उनको करना जरूरी है. यस, सो म्यूचुअल ट्रस्ट एंड रिस्पेक्ट Yes. बिल्ड करने की जरूरत है. Right. ग्रेट, थैंक यू. और बोलो, कपल ऑफ मोर शेयरिंग. डरो मत यार. So the lowest score on mine is customer and family. ओके, Customer because there is a lot of potential. We can grow 10x with the customers and new customers. ओके, But the challenge is delivering on time. So the feedback from the customer also is improve this, we can give you more. ग्रेट. So that is one. For the family, of course, the adults in the family.
are totally aligned to So 10x. it proves you are second generation first. Okay. So now I have rated it as 3 because when we plan 10x, Lakshman is not here today? no, he's not. Oh. He's not. Okay. So my mom and we are totally on 10x. Uh-huh. The You are challenge- We are totally aligned with 10x. okay, aligned. The Okay. challenge is going to be when I look at 10x, it is going to demand time, and my kid who's 12 years is also going to equally demand my time. So the action or the what I need to plan is prioritize appropriately so that the work gets equal amount of priority as well as my child, Yeah. and at the same time not taking work pressures home and That is- changing the That environment is the at first home. thing you need to do. Right. Okay. That is so. That's why that at 3 where I need to work on. Yeah. So now go back to those 7 ways to increase your potential. First is if you are managing your day well and if you are using your business tools well, then you should be able to manage your kids' needs and the business needs. Yes, I think it's not impossible. It can be done. Very true. Your business, because your father is also there, initially you can afford to give less time for the business, but gradually you can ramp it up as the kid grows also. Yeah, great. Thank you. So you can see we are getting different perspectives about different scores, isn't it? So it's a very good way to share and trigger your thoughts. So तिकडे काय होता नंबर आता वर त्याच्यानंतर 29. ओके. हा आता चालू आहे. Hello. हा. We have given less score on suppliers and customers. Okay. The problem is that suppliers don't get aligned even if you try to push them because they have their own what you say. I can't make everyone join TLC for that. Yes. Uh, Though you should. yeah, he should, but problem is that we tried various ways. Like from some suppliers, we are buying more than 80%. We tried to sponsor, give money to them. We tried to introduce new technology to them, but for whatever everyone wants to keep something secret, and they think that we will either eat them out or something. That's why they don't share that much and they don't trust. Okay. We show them that अगले साल double लेंगे, triple लेंगे, but even then they falter on that. Okay. So So you have two options. One is that when you retire or grow old, you will tell your grandkids that यार मैं बढ़ नहीं सका क्योंकि क्या वो मेरे सप्लायर ने मेरे को सपोर्ट नहीं किया, इसलिए मैं इतना ही रहा. Or do you have other option rather than to push your suppliers because nobody likes to push, you have to do something about it. So what option would you select? the option is that we have to change their mindset slowly, or either switch to other suppliers and keep on trying out who has the right mindset like us. Okay. That becomes a bit of challenge, but that is the only option forward. Okay. So now the option is decided. ना क्या करना है. So how do you do it now? Now it's a question of how you do it. Question is, initially it was a challenge that how to meet them. Then I have to, like marketing, I have also to go and keep on meeting them. Instead of that, we organize it in a different way that every 2 months or 3 months I have a scheduled meeting so that I save on the time and Okay. try to... So how much is the possibility, or are you already doing a supplier meet even? we are not doing that. That is one thing which we need to do. But Do the suppliers do something which is like supporting you, or do something म्हणजे काही चांगलं पण करतात की नाही supplier तुमचे काही? चांगला ते माल चांगला देतात. दॅट इज नाही म्हणजे अप्रिशिएट करण्यासारखं काय करतात का ते? का नाहीच करत, सब गए गुजरे? the forum is not right, otherwise I would have shared it with you. Anyway, you get the point that it is you have to do something about it. If you don't want to select the first option, then the second option में अभी how to do ही करना है आपको. Okay? Great, thank you. So this is supplier perspective समझा अभी. मयूर को कुछ बोलना है? नहीं, some third आपका ही था क्या? हाँ बोलो. Yeah. Sir, I'd like to talk about 2 topics. Okay. Suppliers.
Hello. Yeah. Okay. So I earlier rated suppliers as 4, then I brought it down to 2. 4 से 2. क्योंकि सर I mean I just met a supplier today. He just thanked us कि यार आपकी एक कंपनी जिसको पेमेंट के लिए कभी फॉलो अप नहीं करना पड़ता. Okay, great. तो ठीक है. I thought that's the only enabler. हाँ. But then I just reflected my supplier performance is 70%. हाँ. बोला साला 70% मतलब वो 70 टाइम पे काम मटेरियल दे रहा है या अच्छा मटेरियल दे रहा है. नहीं मटेरियल अच्छा है, डिलीवरी परफॉर्मेंस अच्छा नहीं है. बट फिर भी आपका पेमेंट टाइम पे है. हम पेमेंट टाइम पे तो दैट्स नॉट द ओनली एनेबलर. हाँ. Then I brainstormed maybe that we are not doing open communication, we are not probably doing good planning which is getting communicated to them, and we are not giving them visibility. This might be the reason why they are not able to deliver in time. So how do you convert that might be को this must be the reason? Feedback. So बात करने से. Yes. तो आप कैसे बात करते हो कि अभी नहीं जो जिनका परफॉर्मेंस पुअर है अभी उनसे थोड़े से सवाल पूछने पड़ेंगे. सवाल पूछोगे या कि we need your inputs. नहीं कि you know where सवाल we can जवाब. improve. Where we can improve. नहीं where he can improve भी पूछ सकते हैं ना, ऐसा थोड़ी है. If we do it in that way, it yields better results. Okay, It yields that's better Mayur results. style. So the new style. Because I know the old style. Exactly, and I would like to take 2 minutes to share a victory. Okay, please do. I have rated partners and family as 4 and 3. Yes. Which you are aware of the previous history. Right. But I can proudly say मेरे partners now. तो इस बात पे एक बार तालियां हो जाए. So how many months back you would have given them 1 or 2? A year. Okay, so there is a good progress. Yes. Okay, yes. great. One of the biggest things was when I started putting family first rather than business first. Okay. That changed for my partners. Fantastic. Because if your partners are your family and I was prioritizing business rather than family, so that made a problem. We have increased the amount of bonding activities within the family. Family celebrations are prioritized over any other engagement. Fantastic. Activity. Open discussions, mutual respect. जो आपने वो बोला that it's been given a different क्या बोलते हैं ना level of importance. Okay. And of course building trust through open discussions. Regarding the क्या बोलते हैं ना closer family, giving quality time, not the amount of time, but the quality of the time. Okay. Which makes a positive impact. Also, if you involve them in the business, कि भाई फैक्ट्री में सेलिब्रेशन है तो बुलाओ उनको. या फैक्ट्री कुछ कर रही है CSR, उनको इन्वॉल्व करो तो दे सी द बिगर पर्पस कि इतना टाइम फैक्ट्री में क्यों देना है. सो उसको फैमिली 1 को करना है ना उसके लिए. हाँ राइट. लिख रहा है वो. सो ये लास्ट 1 साल में बड़ा चेंज आया है. तो क्या हो गया ऐसा? सर मैंने चेंज किया अपना. या बट कैसे चेंज हुआ? फैमिली फर्स्ट. नहीं क्यों चेंज हुआ ऐसा? नहीं अदर्स वुड लाइक टू चेंज ना, इसलिए 15 साल से जो मेथड यूज कर रहा था वो फायदा नहीं हो रहा है उसका. So see, my partners are not in TLC. Yeah. No doubt, you know, this methodology is very scientific. But if they are not going to accept it with that jargon, yeah, because everybody has a different style of तो working. करना ही है growth के लिए, उनके बिना नहीं हो सकता. Yeah. So then, okay, you know, where you are at, what you feel, वो करके now we are walking together. Great. So and I mean the feeling is just simply different. Fantastic. चलो और एक बार हाथ तालियां हो जाए. How many of you agree or sort of take some lessons from this? कितने लोगों को applicable है? Yeah, great. I think थोड़ी देर में और सब हाथ ऊपर हो जाएंगे. Yeah. Great. Let's go ahead. So this is how our sessions are going to happen. Lot of sharing and talking with each other. Okay, innovative strategies. It's one thing to have a great team, but things may change. So you need to have tactics which are completely ऑफ द कफ. आपको ऑन द फील्ड कुछ करने पड़ेगा. बिकॉज यार एकदम अचानक मार्केट में रेट बढ़ गए या ये कस्टमर का कुछ हो गया या कंपटीशन खड़ी हो गई, तो यू नीड टू हैव टैक्टिक्स. सो द बेस्ट वे टू अंडरस्टैंड दिस इज टू डू एन एक्सरसाइज. सो हाउ डू वी इनोवेट एट द राइट टाइम. अब इनोवेशन मतलब कुछ साइंटिफिक बड़ा इनोवेशन नहीं बोल रहा हूँ. द वे यू आर डूइंग थिंग्स राइट नाउ, हाउ कैन यू थिंक ऑफ डूइंग देम डिफरेंटली, क्विकली. बट सो लेट्स सॉर्ट ऑफ
check out how mid-course action could be taken. I am going to take a small case study here, and we will all together solve this problem. Okay, can you read this? I'm not sure whether you can read this. पढ़ सकते हैं? So you are on the table now, you are the ownership team of a mid-sized manufacturing company in India that produces packaging material. Okay, so you guys are making packaging material. Your company has been stable in terms of revenue and customer base, but recently we have noticed increased competition from new entrants offering similar products at lower prices. ये होते ही रहते हैं continuously. Additionally, the market is shifting toward digital and sustainable solutions, making traditional methods less effective. So, as a cricket enthusiast, you know that sometimes the cricket captain needs to shake things up with unexpected tactics to throw off the opposing team. You realize your business could benefit from a similar approach to stay ahead of the market, in the market. So, this is the basic scenario. Now, you need to select out of these 5 options, which would you go for in order to counter that thing. But the most important thing is, why do you think that is important? Like, which innovative tactic would provide a competitive edge, and why do you think so? So you have a price reduction, price, तुम भी reduce कर दो price, या investing in some cutting edge technology, or relying on existing customer loyalty. ये customer मेरे पास ही रहेगा, जाएगा नहीं दूसरा कोई भी कम में माल देगा तो भी, or increasing show advertisement thing, or any other idea you can think on the table. Take 10 minutes to discuss on some options. You will now have to practice mutual trust and respect also, because there will be different point of views, but come out with some consensus on the table, and then we'll try to share that across the hall. Okay? Come on. Your time starts now. Preferably one, but चलो दो तो दो, चलो देखते हैं ना क्या, but the logic behind it is more important. Why you think that is the option? So look at your table like this. अभी ऐसे discussion हो रहा है, ऐसा सोचो. Closely held discussion. See that the other table is not listening to your ideas. अरे ऑप्शंस गए केस स्टडी का ऑप्शन्स ऑप्शन कोणाला पाहिजे आणि केस स्टडी कोणाला पाहिजे फोटो काढून घ्या तुम्ही मी दोन्ही स्लाइड दाखवतो फोटो निकाल लो केस स्टडी सिंपल है यार मार्केट में कंपटीशन आ गया क्या करना है बाकी कुछ नहीं चलो 2 minutes more. We have a lot of material to cover. 2 minutes. Come on, who wants to start sharing? Hello. 39. 39. Okay.
39 के बाद 6, माइक लो, बाद में 4, 39, 6, 4, 14, सर कटिंग हॅलो सर मी थांब त्याला होऊ दे ना. हां हेलो सर या जो हमारे टेबल पे जो डिस्कशन हुआ है या उसमें मेजॉरिटी हैव चोजन कटिंग एज टेक्नोलॉजीज. कटिंग एज टेक्नोलॉजीज. ओके. इसका मेजर रीजन है कि इन अ कॉम्पिटिटिव मार्केट इफ यू हैव टू अट्रैक्ट द कस्टमर या then you have to create a difference. ओके. And that differences will come only when you are doing something different than others. And technology will help you in reducing your cost and improving your quality also. Okay. So this looks like a long-term solution, isn't it? आप टेक्नोलॉजी लाओगे, बिल्ड करोगे, बेचोगे, लोगों ने लेना चाहिए एंड फिर कंपटीशन को बीट करना चाहिए. तो इज दिस लुक्स लाइक मोर ऑफ अ स्ट्रैटेजी देन अ टैक्टिक, इजंट इट? क्या लगता है आपको? It is step by step. I mean, you have to move towards that side. या बट तब तक तो कंपटीशन कैचअप करेगी. आई एम जस्ट ट्राइंग टू बी अ डेविल्स एडवोकेट. Okay, if I take the first one, reducing the price, the competition immediately has the option of reducing Okay, their so that price. option is not there. So that's closed. Okay. Not that everybody will agree, but at least वो ऑप्शन थोड़ा डिजायरेबल नहीं है ऐसा आपको लगता है. Okay. Second is investing in cutting edge technologies, Okay. which we are discussing. Relying on existing customer loyalty. क्यों ऐसा क्यों? कस्टमर आपको कम रेट वाला होगा तो भी देगा ऐसा लगता है, बिकॉज योर क्वालिटी इज गुड, डिलीवरी इज गुड वगैरह. जो ऑलरेडी ले रहा है, we are talking of maintaining that and increasing that. Yeah, but just look at it like you are a customer and there is a supplier who is ready to give you material at 10% lesser rate. What would you do? I will move. अगर वो सेम क्वालिटी पे दे रहा हो तो. हाँ, तो you cannot bank on that thought कि customer loyalty will help you. Yes. Yeah. So let's hold it there because others may have some different opinions, but let us hold it there. Okay. After that, I think it was 6. Okay. Thanks. It will be a good idea that you get the mic to you first and then raise your board so that we don't waste time. Yeah. What we thought is first investing in cutting edge solutions and after and going on sustainability, and after that we have to spread it through social media to our existing customers and new customers. So once we have developed a product, a new technology, and we have done some changes, so we have to make the awareness to the consumers, for mainly to first to the existing customers, because they are buying us from they have already experienced our services. Okay, So- but just hold it there. So what you mean is that playing field पे कौन है भाई? ऑस्ट्रेलिया कैप्टन कौन है? ऑस्ट्रेलिया कैप्टन कौन है? हाँ? पैट कमिंस. वो बोल रहा है लोगों को रुको, अभी जैसा है वैसा चलने दो, फिर हम मैच खत्म होने के बाद जाते हैं और कुछ नया आइडिया करते हैं और अगले मैच में खेलते हैं. ऐसा हो गया नहीं? चलेगा क्या? चलेगा तो चलेगा. आई डोंट नो. इट्स एवरीबडीज बिजनेस प्रायोरिटी. सो आई एम जस्ट ट्राइंग टू काउंटर योर थॉट. थिंक ओवर इट. ओके, लेट्स गो टू द तुमचा क्या? या तब ह्यांनी काहीतरी 4 वाल्याने हात वर केला होता. नोबडी इज नो टेकर देअर. ओके, 5 बोलो. या मैं ए पे जाऊंगी. हाँ हाँ, प्राइस कम कर दोगे आप? प्राइस कम करूंगी और अपना वॉल्यूम बढ़ाऊंगी. ओके. यानी यदि मेरा 50,000 कस्टमर है तो मैं चाहूंगी कि 1 लाख करूं ताकि मेरा कॉस्टिंग बनाने का कम हो, तो मैं उससे कम रेट में अपना प्रोडक्ट दे सकूंगी. ओके. और दूसरा ई पे जाऊंगी कि कुछ सम वैल्यू एडिशन दूसरे से अलग करके दूंगी ताकि मेरा कस्टमर बेस बना रहे और बढ़े. सो दैट साउंड्स मोर लाइक ए टैक्टिक. यस, विच इज नीडेड. कि चलो मैं भी अभी इमीडिएटली तो प्राइस कम कर देता हूँ और कुछ एडिशनल दे देता हूँ ताकि मेरे को टाइम मिले और कुछ टेक्नोलॉजी वगैरह करने मिले.
I'm not agreeing to you, I'm just telling you a perspective, so others can think over it. So this is a good perspective, isn't it? कि चलो फर्स्ट अभी तो प्राइस कम कर दो, धंधा तो बचाओ और बाद में कुछ करते रहो. या ओके ग्रेट, थैंक यू. 28. हॅलो. या आपण नवीन मार्केटच असं क्रिएट करायचं एखाद्या प्रोडक्टसाठी म्हणजे त्याला पॅकेजिंगची ई ऑप्शन घेताय का तुम्ही? ई ऑप्शन. यस. ओके. सपोज पाणीपुरी आहे. पाणीपुरीसाठी कधी पॅकेजिंग आलंच नव्हतं. बरोबर. तर आपण असं मार्केट शोधायचं का त्याला पॅकेजिंगची गरज पडली पाहिजे कस्टमरसाठी. ओके. Great. So you create a different category for yourself. Yes. Where nobody is there or very few people are there. Yeah. It's a very good idea. So ऐसे भी सोच सकते हैं. Great. Yeah, 14. 14. दुसऱ्या सोर्सला जेव्हा कस्टमर जातो याचा Of course that will take time. वो भी ध्यान में रखो. दुसऱ्या सोर्सला जेव्हा जातो कस्टमर त्याचा अर्थ की नॉट ओन्ली प्राईस, तो त्याला काहीतरी वेगळी ॲडिशनल व्हॅल्यू मिळत असते. ओके. तर मी म्हणजे आमच्या टेबलवर डिस्कशन केल्यानंतर असं आलं की वी विल वर्क ऑन स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स, फास्टर इम्प्रूव्हमेंट्स, म्हणजे DSI सारखे, जेणेकरून मी व्हॅल्यू ॲडेड करून कस्टमरला प्रपोजल देऊ शकतो आणि माझ्या हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट करून बाकीच्या प्रोडक्ट्सवर पण त्या पद्धतीने काय इम्प्लिमेंट करता येतं का बघेन. So you will, in short, you will work internally to improve the value you are giving to the customer. We will make customer to notice that we are adding value for him. Okay. तो कस्टमर सोचेगा अभी तक नहीं दे रहा था, अभी कंपटीशन आया तो ये देने लगा. It's a continual improvement that he should. We will align him in like that. Okay. Can you sort of resonate or relate it with your actual business abhi? Yes. Huh? Because it is one thing to say politically right things in the forum, but it's another thing to go and do it the same way. Right. So if you can relate with that, then fine. This discussion will help you. Yes. Isn't it? Great. Thank you. Thank you. 32. So we discussed regarding the marketing strategy. So we will place our product or we'll market it in such a way that it is a premium product. Rather than reducing the price, we will be more loud about the features of our. Okay, so you'll focus more on the marketing and the advertisement side to counter this thing. Okay, Yes. now different perspective abhi tak nahi aaya tha And aisa. second is it is not in line with the cricketing this thing, but we gave it a thought that since the business is going to grow for the packaging industry, so our competitors will make them as our collaborators, and probably we can, rather than going into a price war and reducing the price, Cartel करने का. so rather than reducing, you reduce, I reduce, no one is going to gain out of it. Okay. So we can have a फिर भी ये होते ही रहता है मार्केट में. so what तो हम we are thinking that we will at least focus on the regions, that you take this region, we will take this region, and Okay, that way you divide and eat. Yeah. You divide the pie. Yeah. Okay, great. A different idea. Fine. 19th. 19. And then the last, क्या 40 है no? Yes. Yeah, 40 and then 20. So we can try introducing a circular economy with our existing customers. Okay. Like we can ask the customer to help us with recycling the packaging that we are already supplying to them. So either this can help with us giving the supplier a discount in their next shipment, or we can use the recycled material to supply it to a new market. Okay. So we can enter into a new market using recycled material. Okay, provided the customer agrees. Yeah. Yeah, but it's a good idea. You can try, isn't it? Yeah, great. कुठचा होता तिकडे? त्यांनी कोणीतरी हां 40. हॅलो सर, आम्ही जो केस स्टडी केला त्याच्यात आम्ही डिसाईड केलं की रिड्युसिंग प्राईस टू मॅच द मार्केट. आणि ते प्राईस मॅच करण्यासाठी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट विथ डिफरंट क्वालिटी टू मॅच द कॉस्ट नॉर्म्स आणि इन्व्हेस्ट इन कटिंग एजेस. म्हणजे एखादा जर प्रॉडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये देतोय आम्ही, तर जर त्याचं मार्केट सेगमेंट प्राइसेस जर डाऊन असेल तर मग त्या केसमध्ये की आपल्याला एक काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह क्वालिटी द्यावंच लागेल, भले ते प्राइस टॅग मॅच करण्यासाठी आणि ते मार्केट टिकवण्यासाठी. म्हणजे मी माझ्या बिझनेसशी जर रिलेट केलं तर आमच्याकडे जेव्हा 100 ग्राम दह्याचा ट्रेंड होता आणि त्याच्यानंतर क्वालिटी रॉ मटेरियलचे कॉस्ट वाढल्या, तर त्या केसमध्ये आम्ही काय केलं की ती पॅकेजिंग साईज 85 ग्रॅमवर आणली.
ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवली थोडी त्याच्यामध्ये. ओके. की म्हणजे जे दही आम्ही नॉर्मली 3% फॅटचं द्यायचो त्याच्याऐवजी 4.5% द्यायला लागलो. ओके. मग टॅगलाईन आम्ही द्यायला लागलो की मलाई दही तुम्हाला मिळेल ते. So you use advertising, you use packaging, you did multiple things. येस. असं करून आम्ही तो कस्टमर पण टिकवतो आणि इनोव्हेटिव्ह काहीतरी नवीन प्रॉडक्ट पण देतो आणि प्राइस पण मॅच करून देतो. Great. So one good thing about this exercise is that the market competition is driving us to think differently than existing business. कुछ अलग, क्योंकि वो कुछ तक कुछ होते रहेगा, and this is preparing you for the challenges which you can be also challenger for others. Correct. Yes, great, thank you. 39. I think we'll hold it here for right now. पुढे आपण तुम्हाला चान्स देऊ आपण, कारण थोडं अजून लेटेस्ट कवर सम ग्राउंड. See, it is one thing to decide on a tactics and is another to actually implement it. Tactics तर ठरवू, पण जेव्हा इम्प्लिमेंट करायला घेऊ तेव्हा कदाचित we will have face problems. So we have to also consider that part into it. So implementation planning is also equally important. So which is the most critical first step in implementing this new business? I'll give you, to save time, I'll give you some options and you can just raise your hand and select one. So which, yeah. अच्छा बोल दो, चलो बोल ही दो आप. फॉर एग्जाम्पल अगर हमारा प्रोडक्ट है जो 100 रुपए में मिल रहा है मार्केट में, और अदर कंपनी ने लॉन्च किया है और वो 50 रुपए में अपना प्रोडक्ट इंट्रोड्यूस कर रहा है. 100 का 50, बाप रे. हाँ, जो भी है फॉर एग्जाम्पल है कि नहीं, तो हम वो कंपनी क्यों नहीं टेक ओवर कर सकते सर, सीधा सीधा. वैसे भी वो 50 में बेच रहे हैं, मतलब वो लॉस में ही होगा. यस, आई विल परचेज विद ऑल लॉस थिंग्स. बुक कर सकते हैं हम. हाँ, मैं उसका पूरा मटेरियल परचेस करके मेरा टैग लगा करके. कोई है क्या आपके टेबल पे ऐसा कोई है? इट कैन बी प्रैक्टिस सर. या व्हाई नॉट. यस, ग्रेट. तो तालियां हो जाए यार एक बार. ओके, सो think beyond the normal thinking, come out with some different ideas. Okay, so which is the most critical first step in implementing a new business tactics, like conducting a market survey or allocating resources or training employees or announcing the tactic to other stakeholders? क्या what do you think is a first step to start with? क्या लगता है? Yes, Yogesh. Sir, I think when we are talking about tactics, sorry if you can go to the slide, the point number 4. कैमरा वाले बंद करो. हाँ. So announcing the tactics to other stakeholders. Because tactics, I think, is a short-term measure, okay, to address some short-term kind of challenge. Right. So it will always, you will not be disturbing your internal systems. कि जो चल रहा है चलने दो, बाहर में क्या कर रहा हूँ उसमें हाउ डू आई लिटिल डू अप एंड डाउन. तो आई थिंक दिस डी कुड बी अ सोल्यूशन. Okay. So when you say stakeholders, which stakeholders do you have in mind? So except my employees. So your customers और suppliers की यार supplier को बोल सकते देख मेरा धंधा गया तो तेरा भी जाएगा. तो साथ में मिलके कुछ कर सकते हैं क्या? Yes. Yeah. Okay. So this is one point of view, that go and talk to your stakeholders. Yeah. Any other point of view which can be a first step? अरे यार सगळ्यांना पटलं योगेश तुमचं. ओके, रमण. हां. ओके, पण ते त्यात नाही आहे ऑप्शनमध्ये. ते डिसिजन घेतल्यानंतरच सांग तू. हां. कोणाबद्दल बोलतोय तू? शेवटी लीडरशिप आहे सर. ओके, सो टेकिंग अ डिसिजन. आता डिसिजन घेतला, आपल्याला काहीतरी करायचं आहे. आता सांग काय, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? ते स्टेक होल्डर्समध्ये आपलं इंटरनल आधी आहे. हां, अच्छा, इंटरनलला सांगायचं. अच्छा, ओके. इंटरनल ह्याच्यासाठी सांगायचं की ते अलाइनमेंट असेल तर सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह. अभी मैं प्राइस कम करने वाला हूँ, नेक्स्ट मंथ पगार मिलने वाला नहीं है. सर आय वॉज शेअरिंग फॉर दॅट. ओके. सर आम्ही ऑन टाइम डिलिव्हरीवर काम केलं. आणि इट वॉज यस्टरडे माय कस्टमर इज ऑल्सो एट इकडेच आहे का? आणि आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या टीमनी सांगितलं की यू हॅव सपोर्टेड अस इन अ ग्रेट वे, थँक्यू व्हेरी मच. पहिल्यांदा. और प्राइस बढ़ा के दिया क्या? नहीं, प्राइस बढ़ाया नहीं सर, प्राइस बढ़ाया नहीं, लेकिन ऑन टाइम डिलीवरी पे इतना काम हुआ कि उन्होंने थैंक यू बोला, अप्रिशिएट किया. मेरे कस्टमर ने आज तक कभी अप्रिशिएट नहीं किया. ओके, सो दैट इज माय शेयरिंग. थैंक यू. 11.
फर्स्ट थिंग इज मार्केट सर्वे. हां, कारण डेटा अनालिसिस शिवाय बाकीच्या स्टेप्स कळणारच नाही की कोणती स्टेप्स आणि त्याला किती वेळात करायचं आपण ते? ते डिपेंड्स ऑन सिच्युएशन. ओके, पण तरी पण क्विक सर्वे कसा करतात? तुम्ही कसा करता? म्हणजे डिजिटल असेल, त्यानंतर कस्टमरचा रिव्ह्यू असतील, पास्ट आपल्याकडे जो डेटा असेल त्याच्यावरनं आपण तो रिव्ह्यू करू शकतो. ओके, सो यू फील दॅट सर्वे केल्याशिवाय पुढे जायला नको. ओके ओके, विल होल्ड इट हिअर अँड गो टू द नेक्स्ट स्टेप अगेन. जरा तुम्ही काहीतरी डिसिजन घेतलं, फर्स्ट स्टेप ही आहे. आता त्याचा इम्पॅक्ट पण मेजर करायची गरज आहे की कारण मिड कोर्स करेक्शन पण करायला पाहिजे. जर ते चालत नसेल तर काहीतरी करायला लागेल. सो आय एम गिव्हिंग यू सम ऑप्शन्स हिअर. विच वुड यू टेक? Which KPI, key performance indicator, would best measure the success of an innovative business strategy? Or choose twos, म्हणजे दो चूज कर सकते आप. इंक्रीज इन मार्केट शेअर हा चेक करायचा ह्या आपण घेतलेल्या ॲक्शनने, का कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेटिंग्स बघायचे, का टोटल नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स बघायचे, का एम्प्लॉई टर्नओव्हर रेट बघायचा? डिसिजन आता डिस्कशन न करता सरळ सांगा तुम्ही. चला, हां, बी कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेटिंग्स इम्प्रूव्ह झाले का बघायचे. ओके, जसं रमणने बघितलं तसं. हां, ए मार्केट शेअर, ऑफकोर्स मार्केट शेअर बढ़ा नहीं बढ़ा तो क्या फायदा ना टॅक्टिक का. ओके, अजून काय? एक मार्केट शेअर, अजून काय? डी एम्प्लॉई टर्नओव्हर रेटचा काय संबंध? हां, ए आणि बी. हाँ, अपन एम्प्लॉय टर्नओवर रेट क्यों देखने का? ये स्ट्रेटेजी का एम्प्लॉय टर्नओवर से क्या संबंध है? Okay, but suppose you do something as you said in the market, how will the employee turnover rate reduce or improve? Okay, so these are the things. The point I'm trying to make here is that it is one thing to decide a tactic, it is another to implement it, and it is another thing to measure the impact of it. हे नुसतं ह्याच गोष्टी नाही, ह्या केस स्टडीजच नाही आहे, पण सगळ्या गोष्टी ज्या रिॲलिटीमध्ये होतात, जिथे आपण काहीतरी चेंजेस करतो, त्याचा इम्पॅक्ट मोजणं गरजेचं आहे. कारण जर इम्पॅक्ट होत नसेल तर यू नीड टू डू द कोर्स करेक्शन. ओके, लेट्स गो टू अ 9th पॉइंट हियर, प्लेइंग सेफली बट बोल्डली. रिस्क तो लेना ही चाहिए, बिजनेस में है तो रिस्क लेनी चाहिए, मगर सेफ्टी का फॅक्टर भी, प्लान बी भी चाहिए, नाही तर सगळ्या विकेट निघून जातील, उडून जातील. सो विकेट पण नाही गेल्या पाहिजे, पण रन्स पण करता आले पाहिजे, रन रेट पण मेंटेन करता आला पाहिजे. सो टेक द राईट रिस्क. आणि त्या रिस्क कशा घ्यायच्या? सो आय एम गोइंग टू नाव टेक अनदर केस स्टडी हियर क्विकली इफ यू हॅव द टाइम. लेट्स सी ऑन रिस्क. ओके, सो दिस इज द केस स्टडी ऑफ प्रकाश फूड्स. सो नाव यू आर फूड मेकर्स on the table, okay, makers of traditional Indian snacks. So the company overview here is that Prakash Food is a small business based in Ahmedabad, Gujarat, specializing in the production and distribution of traditional Indian snacks. The company, founded by Mr. Prakash Patel in 2010, has grown steadily over the past decade. Initially, Prakash Food started with a single product line, Namkeen, but now soon diversified into sweets and other snack varieties due to growing customer demand. Now the scenario in 2019, Prakash Food has established a strong local presence and was considering expanding its market to neighboring states. The company also planned to introduce a new line of organic snacks, which they believed would appeal to the health-conscious consumers. However, several risks loomed on the horizon. दोन्ही स्टेटमध्ये एक्सपॅन्ड करणं, दुसऱ्या आणखी ऑर्गॅनिक स्नॅक्स नवीन प्रॉडक्ट कॅटेगरी क्रिएट करणं, दोन्ही ह्याला रिस्क असू शकते. सो मी तुम्हाला इथे रिस्क काय आहेत ते सांगून टाकतोय. म्हणजे मार्केट एक्सपॅन्शन रिस्क, की एक्सपॅन्डिंग टू द नेबरिंग स्टेट्स इन्व्हॉल्व्स सिग्निफिकंट लॉजिस्टिक चॅलेंजेस आहेत ना. द कंपनी लॅक्ड एक्सपिरियन्स इन हँडलिंग दिस. देन द प्रॉडक्ट लॉन्च रिस्क, द इंट्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक स्नॅक्स रिक्वायर्ड सोर्सिंग इन न्यू इन्ग्रेडियंट्स विच आर कॉस्टलियर अँड लेस प्रेडिक्टेबल. देन देर आर फायनान्शियल रिस्क, that expansion and new product line requires substantial capital investment. And then there are regulatory risks. New states may have new regulations. Prakash Food needs to comply with varying food safety standards. So असे 4 risks आहेत. Now your job on the table as Prakash Foods is to come out with risk mitigating strategies for all these 4 risks. की अशा जर रिस्क असतील तर तुम्ही त्याच्यासाठी काय काउंटर मेजर करणार, डिसाईड करणार. कम ऑन, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. डिस्कस. सगळ्यात पहिले जे तो मार्केट रिसर्च
प्रकाश पुढे केलं पाहिजे. दुसऱ्या स्टेटमध्ये काय लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट आहे, रेग्युलेटरी रिक्वायरमेंट काय आहेत आणि त्याच्यानुसार त्यांनी इन्व्हेस्टमेंट जी आहे त्यांची दुसऱ्या स्टेटमध्ये करायची की नाही याचं डिसिजन घेतलं पाहिजे. नवीन फूड प्रोडक्टची जी लाईन आहे त्याच्या संदर्भात विचार केला तर न्यू इन्ग्रेडियंट्स ते इंट्रोड्यूस करतायत. नाही, तू आता मार्केट रिस्क बद्दल बोलतोय, प्रॉडक्ट रिस्क बद्दल बोलतोय, कशाच्या बद्दल बोलतोय? मी कॉम्बिनेशन नाही, एका वेळी एक रिस्कचं बोल. मग त्याच्याशिवाय रिस्कच काय कमी होईल? हा, रिस्क कमी कशी होईल? 4 रिस्क आहेत. 4 रिस्क आपल्याला solution घ्यायचं. कुठच्या रिस्क बद्दल, एका रिस्क बद्दल सांग ना त्यातला. मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्च बद्दल तुला काय म्हणायचं? मार्केट रिसर्च बद्दल सर असं आहे, जर ॲज अन एक्झाम्पल आय एम टेलिंग, समोसा आहे, व्हेज समोसा, नॉन व्हेज समोसा प्रकाश फूडला करायचा आहे. गुजरातमध्ये फक्त व्हेज समोसाच चालतोय आणि महाराष्ट्रात नॉन व्हेज समोसा चालणार आहे, तर त्याची लाईन गुजरातमध्ये चालणारच नाही. पण मार्केट रिसर्च झाला. आपण नॉनव्हेज समोसाच बोलत नाही, आपण ऑर्गॅनिक समोसाच बोलतोय. तेच ते. सो ऑर्गॅनिक समोसा नवीन स्टेटमध्ये टाकायचा की नाही टाकायचा, का जुनाच व्हेज समोसाच टाकायचा, रेग्युलर समोसा टाकायचा? मार्केट 3 आता सपोज स्टेट्समध्ये आपल्याला एक्सपॅन्ड करायचं तर कुठचा प्रॉडक्ट टाकणार तू? जुनाच प्रोडक्ट टाकायला लागेल. पहिले जुना प्रोडक्ट घ्यावा लागेल, मग ऑर्गॅनिकचं कडे जावं लागेल, कारण जो प्रोडक्ट चालतोय तो पहिले टाकावा लागेल. ओके, 28 नंबर. Sir, keeping the scenario in the mind, we have to minimize the risk one by one. First, I think the regulatory risk we are going to minimize. Okay, because so you are going to prioritize the regulatory risk first. Yeah. ती जर पॉसिबल असेल तरच पुढे विचार करायची गरज. Yes. ओके, गुड थिंकिंग. चलो बोलो. First, we need to minimize the regulatory risk because it is नाही, in the. काय करणार मिनिमाइज? व्हॉट इज बी द स्ट्रॅटेजी देअर? We need to study which are the regulatory things in other state where we are going to expand. आणि काय करायचं जर रेग्युलेटरी आहेत तर काय करायचं? रिस्क मिटिगेट कशी करायची? Sir, I think it is we have to minimize the regulatory risk first because it requires minimum funds. No, I get it, but how do you minimize that? There are different agencies and license we have Okay, to. so you can hire agencies to help you with the mitigation of that Yes. regulatory risk. Yes. Okay, great. You can hold it there. अरे बापरे. हां, 30 नंबर. चला, ज्यांनी आतापर्यंत बोललं त्यांनी त्यांना पहिला चान्स देऊया आपण. हां, माईकवाल्यांना चान्स द्यायला पाहिजे पहिला. माईक 21 कडे आहे. चला 21 कडे आहे माईक. हां, बोल. या गुड इव्हनिंग. हां सर, जेव्हा कुठली कंपनी जर एक्सपॅन्ड करायचा विचार करते तर डेफिनेटली फायनान्स त्याच्याकडे आहे. आणि रेग्युलेटरी करण्यासाठी ऑलरेडी आपण आपले जे वकील आहेत किंवा जे अदर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे जर तो जॉब दिला की कुठल्या स्टेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कुठले लायसन्स लागतात आणि आपल्याला काय हिशोबाने जायचं आहे, तर ते आपल्याला करून देतील. ठीक आहे. सेकंडली राहतं की एकतर मार्केट एक्सपॅन्शन. तर मार्केट एक्सपॅन्शनसाठी आमच्या टेबलवरती असा डिसिजन झालं की एक तुमचा मदर मॅन्युफॅक्चरिंग सेटअप ठेवायचा, कुठेही दुसरीकडे तो करायचा नाही, आणि अदर स्टेटवरती फोकस करण्यासाठी आपले स्वतःची लॉजिस्टिक रेडी करायची, ओके, जी आपल्याला फास्टर डिलिव्हरीज आणि परफेक्टली देईल. तर तिथे त्याच्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपल्याला तयार करावं लागेल, ओके, ज्याच्या खाली जे आहे ते सेल्स ऑफिसर्स आणि सेल्समन आपल्याला अपॉइंट करायला लागतील. ओके, हा एक पॉईंट झाला जो तुमचं मार्केटसाठी तुम्हाला जे करायची ऍक्टिव्हिटी आहे ती. नाही, पण अपॉइंट करण्यासाठी करायची की नाही करायची याच्यासाठी पहिलं रिस्क अनालिसिस करायला पाहिजे. सो करायचं. बरं, ठीक आहे, करायचं. त्याच्यानंतर मग खर्च करणे का. त्याच्यानं मग प्रोडक्ट लाईनअपचं जे झालं की नवीन ऑर्गॅनिक आपल्याला जर प्रोडक्ट द्यायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सॅम्पलिंग आपण इनिशिएट करायला पाहिजे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये. फॉर एक्झाम्पल आता मी महाराष्ट्रामध्ये, मला गुजरातमध्ये जायचं आहे, तर सुरत, बरोडा, अहमदाबाद इथे मी पहिला सॅम्पलिंग करेल. आता मी गुजरातमध्ये आहे, तर मी महाराष्ट्राचं. सो यू आर सेइंग की न्यू लोकेशन एंड न्यू प्रोडक्ट दोनों एक जगह ही करने का तो रिस्क बढ़ गया ना यार. नाही पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही फूड सेल करताय तर तुम्हाला सॅम्पलिंग केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर पण नाही. मग तुमच्या आहे ते स्टेटमध्ये करा ना पहिलं. ते करून म्हणजे दोन्हीकडे आपल्याला करता येईल ते ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी जी आहे त्याच्याने की. आणि फाइनेंशियल रिस्कचं काय. फाइनेंशियल रिस्क इन्वेस्टमेंट करना है ना, सेल्स टीम लोगे, लॉजिस्टिक्स करोगे, तो उसका क्या है. सर, जेव्हा आपण अदर स्टेटमध्ये एक्सपॅन्ड करायचा प्रयत्न करतो तेव्हा डेफिनेटली आपण ह्याचा विचार ऑलरेडी केलेला आहे की माझी ही एवढी मी ही रिस्क घेऊ शकतो
अरे बाळा ती रिस्क घेऊ शकतो हा विचार कसा केला तेच विचारतोय मी की व्हॉट इज दॅट मिटिगेशन स्ट्रॅटेजी विच लीड्स यू टू डिसाइड की येस कर सकते हैं. डेफिनेटली वो ग्रोथ क्या है? ग्रोथ माइंडसेटच पाहिजे आणि अरे आपल्या यार स्वतःची स्ट्रॅटेजी का बोल ठीक आहे चलो आय गेट युअर पॉइंट. हां माईक कोणाकडे आहे माईक? बरं चला. हमारे टेबल पे ऐसा आया कि रेगुलेटरी रिस्क है ही नहीं. जिसके पास माइक नहीं है वो रिस्की सिचुएशन में है. रेगुलेटरी रिस्क देर इज नो सच रिस्क बिकॉज फसाई एक्ट है ऑल ओवर इंडिया एक ही एप्लीकेबल है. तो वो सवाल नहीं जीएसटी भी कॉमन है चलो. तो वो हर स्टेट में अलग अलग कुछ है ही नहीं. ग्रेट. दूसरा अगर ऑर्गेनिक प्रोडक्ट डालना है तो वो स्टेट में अक्रॉस द एज ग्रुप्स एक मार्केट सर्वे होना चाहिए. Okay. Might be by placing people in the outlets, supermarkets, or on-call service. Okay. Or there are survey companies who do survey for them for you. ये करके डिसाइड किया जा सकता है कि मार्केट में ये प्रोडक्ट चलेगा कि नहीं चलेगा वहाँ. Okay. और उसके बाद फिर रिस्क ले सकते हैं फाइनेंशियल एंड वी कैन डू. ग्रेट थँक्यू. माईक हां चल बोल 22. सर फर्स्ट ऑफ ऑल जो आपण अजम्पन्स टू नॉलेज हा रेशो बघितला सो त्यामध्ये ॲज वी डोंट हॅव इनफ नॉलेज अबाउट ऑल दीज स्ट्रॅटेजीज त्यामध्ये आपण ॲडवायझर अपॉइंट करू. वी विल वर्क ऑन द नॉलेज पार्ट आणि त्या बेसिसवर ते डिसिजन घेऊ. ओके. फॉर द प्रोडक्ट लॉन्च तिथे जस्ट लाईक सम बिग प्लेयर्स डू दे डू मॅन्युफॅक्चर्ड बाय अँड मार्केटेड बाय. So we'll try to tie with the people who are manufacturing that product and we will do marketing under our brand name. Okay. For the logistics we will prefer to tie up with or the associate with food supply logistics में जो है उनसे associate करेंगे. So it will be very smooth and good delivery or the logistics can be maintained. Okay. Great. Thank you. Okay, I have a question for you. Now it is 6:50. किती मिनिटं जास्त तुम्ही थांबू शकाल? कोणाला लवकर जायचं आहे काय? 15 मिनिटं जास्त चालतील 6:15 पर्यंत? ओके म्हणजे ठीक चाललंय. ओके हां माईक वर केलं तर बरं केलं. 15 नंबर. आपण दुसऱ्या स्टेटमध्ये फ्रँचायझी पार्टनर शोधला पाहिजे. त्याच्याने फायनान्शियल रिस्कही कमी होईल. न्यू मार्केटची रिस्क कमी होईल. ओके. आणि तो पार्टनर त्याच्यातलाच असला पाहिजे जेणेकरून जसं तिथला त्या स्टेटचा टच त्या याला देता येईल. Great. That is also a good idea. Yes. गुजराती स्वीट त्यांनी महाराष्ट्रीयन टच देऊन जास्त फेमस. परफेक्ट गुड वेरी गुड. चलो 4 नंबर. सर आपने ये 4 प्रॉब्लम्स अपने सामने लाए हैं मार्केट एक्सपान्शन प्रोडक्ट लॉन्च आणि फायनान्शियल आणि रेग्युलेटरी. तर याचं एकच म्हणजे एक ही अच्छा सोल्यूशन है इसके लिए कि अपना जो हॉट चिप्स वाले सेंटर रहते हैं उनके पास आप ये प्रोडक्ट लॉन्च करिए. तो आपका मार्केट है कि नहीं है आपको विद इन 3 months पता चल जाएगा. दूसरा आप प्रोडक्ट लॉन्च कर सकते कि नहीं अपने स्टेट में दूसरे अदर स्टेट में सभी स्टेट में अवेलेबल नागपुर में है कि नहीं. तो जब पहला आपका मार्केट एक्सपांड कर सकते कि नहीं वो प्रॉब्लम सॉल्व हुआ तो दूसरा आप प्रोडक्ट लॉन्च कर सकते कि नहीं ये भी प्रॉब्लम वहीं पे सॉल्व हो जाएगा आपका. मार्केट का डिमांड है तो वहाँ पे आप लॉन्च कर सकते हैं. फाइनेंशियल रिस्क भी आपका कम हो गया सर क्योंकि आपने तो पैसा लगाया नहीं उसमें. क्या बात है. हाँ क्योंकि लॉन्च किया नहीं और फाइनेंशियल रिस्क उसके वजह से खत्म हो गया. दूसरा रेगुलेटरी रिस्क जो है सर वो आप डिपार्टमेंट से बात करके इजीली ओवरकम कर सकते हैं. गव्हर्नमेंटमध्ये सगळं चालतंय असं काही नाही. गव्हर्नमेंट सगळं चालतं जी. सी दुसऱ्याच्या बिझनेस बद्दल बोलणं किती सोपं असतं ना. आपका क्या बिझनेस है? I'm इलेक्ट्रिकल गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. ओके. ओके 34. इफ यू हॅव अ माईक. सर मार्केट एक्सपान्शनसाठी जे एक्झिस्टिंग जे चॅनल पार्टनर्स असतील डिस्क्रिप्शनमध्ये सेम फील्डमधले त्यांच्याबरोबर टायअप करणे अदर स्टेटमध्ये काम करण्यासाठी. आणि एकदा मार्केट जर इकडे सेटअप झालं तर मग इकडे मॅन्युफॅक्चरिंगचं प्लॅनिंग करणे असं एक होऊ शकतं. ओके ग्रेट. लेट्स होल्ड इट हिअर. आणि प्रकाश फूडने ॲक्च्युली काय केलं ते बघूया आपण. लेट अस सी व्हॉट प्रकाश फूड डिड. ये क्या आ रहा है? ओके. So as a lot of people said, कि pilot testing for market expansion. So before full-scale expansion, Prakash Food decided to conduct a pilot program in one neighboring state. This allowed them to test their logistics, understand the local better market better, and adjust their strategies accordingly. So hot chips में क्या होगा उसने शायद ऐसे ही कुछ. Okay. Phase product launch. The company introduced the organic snack line in their existing market first, where they had a better understanding of customer preference. This phased process approach helped them gather consumer feedback and optimize the product before scaling it to new regions.
financial planning. Prakash Food opted for a mix of financing options, including, of course, a smaller loan and internal funding to reduce the burden on their cash flow. They also set up a contingency fund to cover unforeseen expenses related to expansion, because expansion में बोल नहीं सकते क्या नया हो सकता है. And of course, regulatory compliance. The company hired a consultant to navigate the regulatory requirement in a new state. That's not a no-brainer. It's a no-brainer. So this is what Prakash Food did. Now my question to you is, what is the outcome? Did Prakash Food succeed or not? सक्सेस हुआ या नहीं हुआ? ऑर्गेनिक स्नैक्स चले या नहीं चले? दूसरे स्टेट्स में गुजरात जैसा लोग खाते कि नहीं खाते? नहीं खाते शायद, मगर थोड़ा खाते होंगे. हाउ मेनी ऑफ यू फील दैट फेल हो गया? अल्लाह, बाकी सबको लगता है सक्सीड हो गए. हाँ, ओके, यू वांट टू नो द आउटकम? The pilot program was a success, and Prakash Foods gradually expanded to 3 neighboring states over the next 2 years. The organic snack line gained popularity in the existing markets, providing the confidence to roll it out in new regions. Although the expansion faced initial hurdles, such as a higher than expected logistic costs, the careful planning and phased approach allowed Prakash Food to adjust their strategies. So finally, they succeeded with some hitches and hurdles. Okay, so now the last one. 10 right things make a last one. Always learning and improvement. So, did Prakash Food learn from this? कुछ सीखा होगा, है ना? Australian team, every match they won, every series they won. Don't you think that they learned and improved so that they win? किया होगा ना? So, when we succeed or fail, either way you have to learn. उसको क्या बोलते हैं अपने TLC की भाषा में क्या बोलते हैं? हाँ? नहीं, लर्निंग को क्या बोलते हैं उसको? अगर ये प्रोजेक्ट हो गया, इसमें कुछ अच्छा हुआ, कुछ बुरा हुआ, तो क्या करते हैं हम टीएलसी में? हाँ, लर्न, मर क्या लर्न, उसको कुछ है ना स्ट्रक्चर. सी व्हाट वेंट राइट, व्हाट वेंट रॉन्ग. देयर इज अ प्रोसेस कॉल्ड व्हाट वेंट राइट, व्हाट वेंट रॉन्ग. So there is a format on which you write कि क्या ये करेक्ट हुआ, ये गलत हुआ, इसमें क्या सीख सकते हैं, इसको हम अगली बार और क्या सीख इसमें से कैप्चर कैसे कर सकते हैं. What is the other way to capture the learning? And you saw Prakash Food did not directly go, it did small things at a time. So there are 3 things I'm example करके दे रहा हूँ. So right learning. OPL माहिती आहे सगळ्यांना आता? OPL म्हणजे 1 पॉइंट लेसन. जे काय आपण प्रोजेक्ट करतो त्याच्यात 1 पॉइंट तात्पर्य काय शिकलो आपण ह्याच्यातनं. सो आय एम जस्ट गिविंग यू, इट इज कॉल्ड कॉर्पोरेट हॅबिट्स. वेन यू डू अ प्रोजेक्ट, यू डू OPL, यू डू व्हाट वेंट राइट, व्हाट वेंट रॉन्ग, यू डू DSIs कि हाउ कैन वी इम्प्रूव फर्दर. जो कुछ हुआ है उसमें डेली स्मॉल इंप्रूवमेंट करके इसको और बेटर कैसा कर सकते हैं. How can do 1 point lesson? There are formats which TLC has provided. Ki this is how you do a project and capture the learning. How you do what went right, what went wrong. So these are just examples. So use such tools to capture the learning, because that is going to take you to the next step. Okay? Chalo, let's conclude. What is the takeaway from these case studies and today's learning? One thing you will start from tomorrow. Let's start sharing. बोलो चलो. Take a minute to think, but what is that you will decide to start from tomorrow? आपके बिजनेस को और डीपली सोचना. ओके, तो कल से क्या करोगे? डीपली सोचने शुरू करोगे, लिखना शुरू करोगे. ओके, ठीक आहे. येस, आता माईक सगळे गुल झाले. सर आत्ताचाच एक्सरसाइज की प्लेइंग सेफली बट बोल्डली. तर आता ह्या पुढचे जे ॲक्शन्स घ्यायचे आहेत मला, ते व्यवस्थित प्लॅन करून, रिस्क मिटिगेट करून व्यवस्थित कसं जातील त्याशिवाय प्लॅन करायचं. सो रिस्क घ्यायची आहे, पण ती बरोबर मिटिगेट करता येईल की नाही हे बघून घ्यायची आहे. सो देट विल बी स्ट्रेस कमी होणार आहे. आणि प्रकाश फूडचं एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट होतं की माझ्यासाठी पण एक आय ओपनिंग होतं की कसं जायला पाहिजे. ओके, ग्रेट, थँक्यू. या 26
सर जो 10x एंगेजमेंट स्कोर्स आज लिहिले ते सगळ्यांचे इम्प्रूव्ह करून 5ला घेऊन आहे. ओके, ते उद्यापासून काम स्टेक होल्डर्स आहे. येस. ओके, म्हणजे आहेत खाली 5च्या खाली आहेत काही? हो आहेत. ओके. येस, 16 नंबर. ओके, 16च्या नंतर 1 नंबर. बिचारे मगासपासून नॉट टू डू लिस्ट बनवणार. ओके, नॉट टू डू. सो काय करशील पहिलं? नॉट टू डू लिस्ट मध्ये काय असेल पहिलं? मी लीडर म्हणून विचार करेल, मॅनेज जे रेग्युलर मॅनेज करत बाकी मायक्रो मॅनेजमेंट बंद करशील. येस. आणखी काय करशील? मग ते कोण करणार? आता तू जे करतोय ते कोण करणार? टीमला इन्स्पायर करून त्यांच्याकडनं मग आता का नाही करत आहेत ते? करत नव्हतो. ते आता का नाही करत आहेत? म्हणून तुला करायला लागतंय ना, का तुम्ही करतो म्हणून ते करत नव्हते? हा, मी त्यांना इन्स्पायर करण्यासाठी हे करत नव्हतो ना, की तुम्ही करावं असं. ग्रेट. त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी देत नव्हतो. ओके, ठीक आहे, ग्रेट. 1 नंबर. काय बोलायचं ते बोलून घ्या. हॅलो सर, इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज काही इम्प्लिमेंट करण्याच्या आम्ही प्लॅनिंगमध्ये आहोत. सध्या थोडंसं एक्सपान्शन फेज आहे, बट आमच्या प्रॉडक्टमध्ये असं आहे की सर मॅन्युफॅक्चरिंगवर सगळे फोकस करतात, बट एंड कस्टमर तुझीच केस स्टडी घेतली आपण इथे. एंड कस्टमरपर्यंत सर इन्स्टॉलेशन कसं करता येईल किंवा ज्या त्यांना सर्व्हिसेस एक्सपेक्टेड आहेत त्या कशा देता येतील हे आम्ही ट्राय करतो. म्हणजे तू सर्व्हिसेसमध्ये इनोव्हेशन किंवा डिस्रप्शन करायला. Yes. ओके, ग्रेट. ओके, 40. आज 40 एकदम ॲक्टिव्ह आहे. So the biggest takeaway for me is to work on TLC Master Business Planning Tool. Okay. Yeah, the chart. FCPP GOA Goa. Right. FCPP by Goa. Right. खतम. Yes. Yes. Thank you. चला 4 नंबर. माईक द्या. Sir, one clue from the case study which was on tactics to change it. So I think it's high time that in coming days, all these tactics, what is behind them will be a technology. Yes. And many of us, especially from the manufacturing background, so we are feeling that is happening with Blinkit and Amazons and Flipkarts. Yes. But I think if you study your entire supply chain in detail, including market, etc., so I think we have to be very vigilant. And my review period, so rather than receiving surprises, how can I become surprise giver? I think usko sochna bahut zyada. Agile होना चाहिए, and there are no surprises. Or rather, we should be able to give surprises. Surprises, yes. Okay, great. Thank you. 16 number. Need to improve the trust and respect with all the stakeholders. Sorry? Trust and respect improve करायला पाहिजे. Mutual trust and respect improve करायला पाहिजे सगळ्या stakeholders बरोबर. असं आहे. Great, good. That is a very important point. कारण सगळे प्लॅन्स आपण करू, पण जर म्युच्युअल ट्रस्ट अँड रिस्पेक्टचा प्रॉब्लेम असेल तर देन सगळे प्लॅन फट जाणार आहेत. येस, 5 नंबर. 10x साठी प्लॅन करायचं आहे. हां. फर्स्ट ऑफ ऑल प्लॅन स्टार्ट्स फ्रॉम मायसेल्फ इटसेल्फ. ओके. की प्लॅन काय करायचं आहे, आणि जसं माझ्या स्कोअरमध्ये माझे एम्प्लॉईज कमी याच्यात आले होते, आय शुड स्टार्ट फ्रॉम देअर इटसेल्फ. ओके. की तिथे So decide on the plans and share with the employees, get them on board, improve them, whatever it needs. स्किल डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी अडॉप्शन हे सगळं करून Okay, आय कॅन इन्क्रीज. great. All the best. 9 number. Judging, selecting and developing right people Okay, is my right takeaway. माणसं. Yes. So judgment मध्ये प्रॉब्लेम आहे का, सिलेक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे का, कुठे प्रॉब्लेम आहे? राईट पीपलचा सर्च आणि रिक्रुटमेंट आणि जे आता आहेत त्यांचा डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, ट्रेनिंग प्रोग्राम, याच्यावरती फोकस नाही करत होतो आतापर्यंत. आजचा टेकअवे आहे की ते करणं 10xच्या ग्रोथसाठी खूप गरजेचं आहे. कारण 10x साठी आपल्याला फक्त गाढवं चालणार नाही, घोडे पण पाहिजेत. काही गाढवं लागतात, पण 1-2 घोडे जरी पाहिजेत, आणि ते कुठच्या डिपार्टमेंटला पाहिजे ते लक्षात घेऊन तसं शोध करायला पाहिजे. तिथे 2 पैसे जास्त द्यायला लागले तरी चालतील, पण त्यात ते घोड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, ती गाढवांमध्ये कॉस्ट आहे ती. सो इन्व्हेस्टमेंट अँड कॉस्टमधला जो फरक आहे की घोड्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपण जास्त फास्ट धावू शकतो.
म्हणजे 10X साठी जे रिवाइज ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे ते मॅप केलं आहे, पण ते फिलअप करण्यासाठी जे डेडिकेटेड एफर्ट्स किंवा फोकसिंग एफर्ट्स व्हायला पाहिजेत ते आतापर्यंत नाही केले. ग्रेट करावं लागतं. ग्रेट फंटॅस्टिक. खतम. इतने टेकअवेज आहे. येस माईक घ्या. म्हणजे जेव्हा आता आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, पिक्चर क्लिअर आहे, ऐकलं आपण, डायजेस्टही करतोय, तर आपल्या या बिझनेस, आपल्यासमोर बिझनेस डोळ्यासमोर दिसतोय, सगळे फंक्शनल एरियाज दिसत आहेत. तर आता जसं ते बॉटलनेक्स या प्रत्येकातले काय काय आहेत, व्हॉट हा इथे आहोत, हे फंक्शनल एरियाज आहेत आणि इथे जाण्यासाठी एक्झिस्टिंगला घेऊन जायचं आहे पुढे. एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स काय, पुढे जाताना बॉटलनेक्स आत्ता काय आणि पुढे काय राहणार आहे हे काढत गेलो तर फिल्टरिंग आउट. येस परफेक्टली राईट. इनफॅक्ट दिस इज द गोल्डन रूल. एव्हरी बिझनेस ग्रोज फ्रॉम वन बॉटलनेक टू अनदर. तो बॉटलनेक काढला की आपण ग्रोथ होणार, परत पुढचा बॉटलनेक येणार, तो काढला की पुढे ग्रोथ होणार. सो आपण बॉटलनेक एक्सपर्ट झालो पाहिजे. बॉटलनेक आयडेंटिफाय करणं आणि तो रिझॉल्व्ह करणं, दॅट मीन्स प्रॉब्लेम सॉल्विंग एक्सपर्ट झालो पाहिजे. सो आपला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स इम्प्रूव्ह केले तर बिझनेस ग्रो होणार आहे. एकदम सिंपल. इजंट इट? ग्रेट. इनके लिए तालियां हो जाए यार. इन्होंने प्रॉब्लम सॉल्व कर दिया सबका. 22 नंबर. सर जो 9th लीडरशिप लेसन्स होता, प्लेइंग सेफली बट बोल्डली, तो एक टेक अवे होता माझ्यासाठी. कारण की आतापर्यंत एक सेफलीच सगळं safe चल रहा है. प्लॅन करायचं आहे, कॅल्क्युलेटेड. अरे तू सेकंड जनरेशन आहे ना? कम्फर्ट मध्ये राहायचं, ती जास्त सेकंड जनरेशन आहेस. सॉरी, सेकंड जनरेशन आहेस ना तू? नाही, फर्स्ट जनरेशन. सॉरी. तर एक कॅल्क्युलेटेड रिस्क तरी घ्यावी, हा माइंडसेट थोडा आलाय. ग्रेट, गुड. और बोलो. नो अदर टेक अवे. सी यू गाईज हॅव दॅट, कुठे ते फीडबॅकचं ते आहे ना, देर इज अ QR. हां ओके. You will get a QR code link and then you can put your feedback there, because that will help us to improve the session quality and the content more. So there are few feedbacks, questions there which you need to answer. Okay, 15. Afterthought 15 ला. बेसिकली मला हे म्हणायचं होतं की जे तुम्ही रिकॅप करताना, रिकॅप खूप चांगलं वाटलं आजचं. ओके. आणि मागचे सेशन्स असे पट करत होते. ज्या गोष्टी मला त्या सेशनमध्ये ओपन अप नाही झाल्या त्या आजच्या रिकॅपमध्ये बऱ्याचशा ओपन झाल्या. त्यामुळे दरवेळी आपला रिकॅप चांगला तगडा घ्यायला पाहिजे. हा राईट. हो, नाहीतरी सगळे तुम्ही पुढच्या सेशनमधून विसरून गेलेले असणार. थँक्यू. ओके, ग्रेट. सो यस प्लीज माईक घ्या. हा बघ इथे. एक बिगेस्ट टेकअवे माझ्यासाठी आज हा होता की आपण कुठलाही प्रोजेक्ट झाल्यानंतर व्हॉट वेंट राईट अँड व्हॉट वेंट रॉंग हा फीडबॅक आपल्याकडूनही, आपल्या स्टेक होल्डर्सकडूनही, टीमकडूनही तो घेऊन आणि व्हॉट शुड बी चेंज्ड की त्याच्यामुळे आपण पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये अजून इम्प्रूव्ह करू शकू. करेक्ट. सो दिस वॉज द टेकअवे. ग्रेट. इट इज अ व्हेरी, यू ट्राय युजिंग इट. इट इज अ व्हेरी पॉवरफुल टूल. ग्रेट. चलो, आर वी डन?